नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता ईश्वरी पूर्णपणे बरी झालेली असते, तर अर्णव तिच्यावर खूपच रागवलेला असतो। तो म्हणतो की तुला एकट्या जंगलात जायची काय गरज होती। तर ईश्वरी म्हणते की ज्या वेळेस धुमाळाचा फोन आला होता तेव्हा मी तिथे पुरावा घ्यायला गेले होते। मला आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे। तुमच्या आईच्या आत्महत्येत माझ्या आईचा काही दोष नव्हता। हे सत्य शोधण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी मी जंगलात गेले होते। अर्णव म्हणतो की बघ ना तिथे काय झालं ते, माझ्यासाठी कोणतेही सत्य काही पुरावे तुझ्या जीवापेक्षा मोठे नाही। तुला जर काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं, पुढे कधी या गोष्टीचा विचार केला का तू। तर आता बोलण्याने अर्णवच्या मनातील प्रेम आता ईश्वरीला सांगणार असतो, पण तेवढ्यात तिथे आई येते, त्यामुळे तो आता स्वतःला सावरतो। तो आईंना म्हणतो की तुमची ईश्वरी बोला ना, मी बायकांची जाऊन सांगतो की ईश्वरी आता बरी आहे। तर दुसरीकडे वल्लरीचा प्लॅन सुद्धा फेल झालेला असतो ईश्वरीला मारण्याचा, पण मात्र आता मालिकेत येणारा मोठा ट्विस्ट, कारण वल्लरीचा खरा चेहरा आता ईश्वरी शोधून काढणार आहे।